विलिनीकरणाबाबत माहिती नाही, सर्व चर्चा काल्पनिक. प्रफुल्ल पटेलांनी वृत्त फेटाळलं. तर मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार नाही, पटेलांची स्पष्टोक्ती. सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा आमचा आग्रह, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाला पुढे न्यायचं आहे, प्रफुल्ल पटेलांचं भाष्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बीड आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी, अधिकृत शासन निर्णय जारी. मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, छत्रपती संभाजीनगरमधून उड्डाणापूर्वी बिघाड झाल्याचं समोर. सभांच्या वेळा पुढे ढकलल्या. दुसऱ्या हेलिकॉप्टरनं पंकजा सभांना हजेरी लावणार. दादांचा संशयास्पद विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का? लोकांना प्रश्न पडतायत. भाजपच्या विरोधात जाणारा तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो, संजय राऊतांचा निशाणा. उद्या भूकंप झाला तरी ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. दादांचा अपघात आहे, घातपात नाही, हे स्वतः पवारांनी सांगितलं. नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर. अनिल देशमुखांकडून राऊतांनी केलेल्या विमान अपघाताच्या चौकशीच्या मागणीचं समर्थन. गडकरींना सुद्धा खासगी विमानानं प्रवास टाळण्याचा सल्ला. दादांच्या अपघातावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे, विजय वडेट्टीवारांची मागणी. चर्चेत राहण्यासाठी राऊतांचे आरोप. अजित पवारांच्या अपघाताबाबत सीआयडी चौकशी सुरू. पवारांनी भूमिका स्पष्ट करूनही राऊत संशय व्यक्त करतायत. प्रताप सरनाईक यांची टीका. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी. एनडीएला पाठिंबा देण्याची अट, यावर फक्त एकमत होणं बाकी, विजय वडेट्टीवार यांची टीका. वडेट्टीवारांनी भविष्यवाणी विषयावर कोर्स केलाय असं वाटतं. आजकाल वडेट्टीवार प्रत्येक विषयावर भविष्यवाणी करतायत, परिणय फुकेंची टीका. पार्थ पवारांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास निश्चित. एनसीपीची कोर टीम आणि मित्र पक्षांची सहमती, सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये 9 फेब्रुवारीला महापौर उपमहापौर पदाची निवडणूक. महापौर निवडीसाठी लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला तुरुंगातून सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावणार. सभेसाठी राष्ट्रवादीकडून पत्र पाठवलं जाईल. नागपूर पालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन. अतिक्रमणाच्या कारवाई विरोधात काँग्रेसचा आक्रमक. आंदोलकांकडून बॅरिकेड्सवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न. पोलीस आंदोलकांमध्ये झटापट. रोहित पवारांना सुप्रीम कोर्टाने फटकारलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवरून आक्षेप, याचिका अखेर मागे. मुंबईत क्षुल्लक कारणावरून बिल्डर सुशील रहेजाची मराठी तरुणाला मारहाण. तुम घाटी लोक कभी सुधरोगे नहीं, बिल्डरचा मुजोरपणा. रहेजाच्या विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे 4,500 रुपये एकत्र मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती. दिल्लीमध्ये एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधानांचा सत्कार. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारानंतर मोदींचा प्रफुल्ल पटेलांच्या हस्ते सत्कार. डहाणू रोड परिसरात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील माउंटन टनेल 6चा ब्रेक थ्रू यशस्वी. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती.